24 न्यूज शोध सत्याचा। नांदगाव शहरातील 56 खेडी योजनेतील पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया। पाईपलाईनचे लिकेजमुळे वयोवृद्ध व शाळेतील विद्यार्थ्यांचे पाय घसरणे, नागरिकांचे होताय हाल। पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी। नांदगाव शहरातील 56 गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन येवला रोड लगत असलेले नेहरू नगर रस्त्याकडील पाईपलाईन लिकेजमुळे येवला रोड रस्त्याची दुरवस्था झाली आहे। पाईपलाईनचे लिकेज असल्यामुळे येणारे जाणाऱ्या रहिवासी यांना वाहक त्रास सहन करावे लागत आहे। शहरातील नेहरू नगर येथील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग आहे। नेहमी या ठिकाणी पाईपलाईनची लिकेजमुळे पाणी वाहत असते। शाळेतील विद्यार्थ्यां वयोवृद्धांची या ठिकाणी पाय घसरणे होऊन पडत असतात आणि या पाईपलाईनच्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असते। आम्ही वारंवार तक्रार करून देखील कोणी दखल घेत नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले। या पाईपलाईनचे लिकेजचे पाणी खाली येवला रोड रस्त्यावर तुंबलेले असते, त्यामुळे रस्त्याचे देखील दुरवस्था झाली आहे। नांदगाव शहर आणि तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। दर 12 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो। सदर नागरिकांची गैरसोय होत पाईपलाईन गळती दुरुस्त करणे आवश्यक असून ही पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करून येवला रोड रस्त्याची खड्डे दुरुस्ती करावी, अशी स्थानिक रहिवासियांची मागणी आहे। नांदगाव शहरातील जिल्हा परिषदची जी जलवाहिनी ही नेहरू नगरचा जो चढ आहे येवला रोडचा, त्या चढापासून तो पाण्याच्या टाकीपर्यंत ही कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी लिकेज असल्या कारणाने तिच्यातलं जे पाणी आहे हे पाण्याचा अपव्यय होतोय। विनाकारण ते पाणी वाया जात असल्या कारणाने भविष्याच्या दृष्टीने ते अडचण येऊ नये म्हणून नगरपालिकेत आपला जिल्हा परिषदच्या जे अधिकारी असतील त्यांनी ही लवकरात लवकर दुरुस्ती करून पुढच्या पाण्याचा जो अनर्थ असणार आहे तो टाळावा। आम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्कही साधला, त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही ती दुरुस्ती लवकरात लवकर करतोय, परंतु आजपर्यंत ते दुरुस्ती काही झालेली नाही। त्यामुळे आमची विनंती आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी असेल, पाणी पुरवठ्याचा विभाग असेल, त्यांनी ही दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी। नांदगाव तालुक्यातील येवला रोड नेहरू नगर येथील आम्ही रहिवासी आहोत। इथे बऱ्याच महिन्यांपासून जिल्हा परिषदेची पाईपलाईन लिकेज झालेली आहे, त्यामुळे शाळेतील मुलांना, वृद्धांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि त्या वाहत्या पाण्यामुळे रोडची खूप दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे बरेचसे अपघातही होतात। तर आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या पाईपलाईन लिकेजची दुरुस्ती करावी।